विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ऋतुराज पाटील हे आघाडीवर असल्याचं दिसून येतंय आणि दुसरीकडे भाजपचे उमेदवार आहेत अमल महाडिक हे कुठंतरी पिछाडीवर असल्याचं दिसून येतंय। ऋतुराज पाटील विद्यमान आमदार कोल्हापूर दक्षिणचे आहेत। हे पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र सध्या दिसून येतंय आणि या मतमोजणीमध्ये पुढे ज्या वेळेला ईव्हीएम मशीन ज्यावेळी पेट्या उघडल्या जातील त्यावेळेला दक्षिणमधील जनतेचा कौल नक्की कोणाला आहे हे आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे। कोल्हापूर दक्षिण मधून सध्या ऋतुराज पाटील हे पोस्टल मतमोजणीमधून आघाडीवर असल्याचं चित्र आहे। अमल महाडिक भाजपचे जे उमेदवार आहेत ते सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। म्हणजे एकूणच आज आपल्याला ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक यामध्ये कुणाचं ठरले आणि कुणाचं वारं फिरले हे आज नेमकं स्पष्ट होणार आहे। नक्कीच वारं दक्षिणेमध्ये वारं फिरले अशी टॅगलाईन घेऊन